गणित ते करत आहेत आणि त्या गणिताकरता शिंदे गटाबरोबर जी काही देवाणघेवाण आहे ती देवाणघेवाण करत आहेत. बरोबर आहे. मात्र ज्यावेळेला गट नोंदणी ही किती महत्वाची असते यापूर्वी आणखी एक विषय समोर चर्चेला आलेला होता की वेळीच एकनाथ शिंदेंनी संभाव्य धोके लक्षात घेता गटनेते पद जे आहे किंवा त्याची जी नोंदणी आहे ती वेगळी करण्याचा विचार केल्याचं कळतंय. त्यानंतर दिल्लीतून काही राजकीय सूत्र हल्ली आणि त्यानंतर पुन्हा एकदा दोन्ही मिळून ही गट नोंदणी करणार असल्याचं देखील वृत्त आहे. काय सत्यता आहे असं तुम्हाला वाटतं? कारण राजकीय वातावरण अक्षरशः ढवळून निघालेलं आहे. एकनाथ शिंदेनी देखील काही प्रस्ताव हे स्वतः मुख्यमंत्र्यांसमोर आणि भाजप समोर ठेवलेले होते, ते मान्य झाले नाही म्हणून दरे गावाला निघून गेल्याच्या देखील बातम्या समोर आलेल्या होत्या. जयंत माइंडकर, एकूण भाजपमधली जी हायरार्की आहे किंवा सध्याची ती पाहता देवेंद्र फडणवीस जे बोललेले आहेत, तसं पाहिलं तर भाजपमधली म्हणण्यापेक्षा की प्रत्येक पक्षातली म्हणायला पाहिजे की जेव्हा मुख्यमंत्री बोललेले आहे तेव्हा त्यांना आपण प्रमाण मानावं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या हाताखालील एखादी व्यक्ती त्यांचं म्हणणं मान्य होत नाही म्हणून जेव्हा आपल्या जन्मगावी किंवा आपलं जे काही मूळ गाव आहे तिथे चालले जातात याचा अर्थ ते नाराज आहे. पण तरी सुद्धा जेव्हा मुख्यमंत्री बोलत आहेत याचा अर्थ जो आपण सरळ शब्द वापरला दिल्लीहून काही सूत्र हल्लीत का, तर ऑब्व्हियसली की ज्या अमित शहा आणि मोदींच्या भरोश्यावर किंवा पर्टिक्युलरली महाराष्ट्राच्या बाबतीत अमित शहा जास्त ऍक्टिव्ह आहेत की एक 2.5 वर्ष एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपद मिळालं, नंतर त्यांना उपमुख्यमंत्रीपद आता मिळत आहे. त्याच्यामुळे तिथून सूत्र हल्लेले, तिथून सांगण्यात आलेलं आहे की आम्ही याच्याहून जास्ती तुम्हाला देऊ शकत नाही आणि हे तुम्हाला मान्य करावंच लागेल आणि म्हणून ते मान्य केलं गेलेलं आहे. बरं, आता एकत्रित गट नोंदणीचे फायदे नेमके काय असू शकतात हे आमच्या प्रेक्षकांना समजावून सांगाल? बघा, मुळात काय असतं की आपल्या म्हणजे महापौर आणि उपमहापौर हे दोघच जण केवळ मुंबईचा कारभार पाहतात. हे सामान्य माणसांच्या करता किंवा एकूण मीडियाच्या दृष्टीने लिहिण्याकरता वगैरे ठीक आहे, पण एक वस्तुस्थिती आहे की स्टँडिंग कमिटी जी असते, जी सर्वात महत्वाची असते, तिची चेअरमनशिप आणि तिचे सदस्य कोण जास्ती होतात यावर पूर्ण मुंबईचा एवढा 75,000 कोटीचा आराखडा ते सांभाळत असतात. आणि याच्यामुळे म्हणजे अगदी सेना बीजेपी युती तयार झाली तेव्हा सुद्धा, जेव्हा उपमहापौर पद नव्हतं तेव्हा सुद्धा रामदास नायक ज्यांची पुढे हत्या करण्यात आली बीजेपीचे, ते एकेकाळी स्टँडिंग कमिटीचे चेअरमन होते. त्याच्यामुळे या स्टँडिंग कमिटीकडे फार मोठ्या प्रमाणात लक्ष असतं. आणि जे आता पर्सेंटेजचं देवेंद्र फडणवीसांनी गणित मांडलं की जेवढे तुमच्याकडे जास्त तुमचा मोठा गट असेल तेवढे एकूण सदस्य संख्या जी काही स्टँडिंग कमिटीची असते त्यातलं पर्सेंटेज, त्यातले जास्तीत जास्त सदस्य तुम्हाला मिळतात. याचा अर्थ जर 65 अधिक या देवेंद्र शिंदे गटाचे असे मिळून आम्ही 114 काहीतरी ते 118 की 119 होत आहेत सेना बीजेपी मिळून, आणि त्याच्यामध्ये 1 की 2 मला वाटतं की 3 अजित पवार गटाचे सगळे जर का एकत्र आले, अजित पवार गट एकत्र येईल अशी त्यांना गरजही नाही, ते याची शक्यता पण नाहीये. पण शिंदे आणि भाजप एकत्र येऊन जर का सांगितलं तर 118-19च्या तुलनेत त्यांना स्टँडिंग कमिटीमध्ये जागा मिळतील. नक्कीच धन्यवाद. तुम्ही आमच्यासोबत या संदर्भात सविस्तर चर्चा केलीत त्यासाठी आणि एकंदरीतच गट नोंदणी त्याचे फायदे नेमके काय हे समजावून सांगितलं त्यासाठी. वळूयात पुढच्या बातमीकडे. मुंबई महापौर आणि उपमहापौर पदाच्या